तुम्ही जर आवडीने पाव खात असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. गुड मॉर्निंग. रोज सकाळी प्रत्येक जण आवडीने पाव खातो, चहा पाव. मी आता तुम्हाला या व्हिडिओ मार्फत हे दाखवू इच्छितो की या पावामध्ये माशी मेली. अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार आहे की या पावामध्ये माशी मेले. गेले कित्येक वर्ष हा आमचा पाववाला चंद्र विभागामध्ये पाव विकतो. ह्याला ही तक्रार जेव्हा दाखवली, ह्याला ही तक्रार समोर निदर्शन आणून दिली, तेव्हा यांनी त्याच्या जिथे हा पाव बनला जातो त्यांना कॉन्टॅक्ट केला. किती बनता हे पाव? राबोडीमध्ये हा पाव बनतो. बघा, पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतोय, हे बघा जवळ रे, ही पावामध्ये माशी मेलेली आहे. असे घाणेरडे किळसवाणी प्रकार सर्रास या महाराष्ट्रात ठाण्यामध्ये होतात. तर अशा घाणेरड्या ठिकाणचे पाव खाण्यापेक्षा घरची चपाती, चहा चपाती खाल्लेली अत्यंत आरोग्यासाठी उत्तम राहील. माझी ठाणेकरांना विनंती आहे की अशा ठिकाणचे पाव कोणी विकत घेत जाऊ नका. हे पाव एकदम घाणेरड्या निष्कृत दर्जाचे असतात. तिथे माशी मरून सुद्धा पाव विकले जातात. त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं म्हणून आपण त्याला आता या गोष्टींना सोडून देतोय. पण त्याने जिकडनं पाव आणले त्या बेकरीवाल्याला हा व्हिडिओ नक्कीच पाठवला जाणार आहे की जेणेकरून विनाकारण आता ह्याला हा मानसिक त्रास झाला असता. पण हा पाव आणतो आणि मग विकतो. हा स्वतः पाव बनवत नाही. हा आमचा जुना चंद्रपूरचा रहिवासी आहे, पाववाला आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पण हा इथनं पाव आणतो, तो मालक कबूलच होत नाही की माझ्या पावामध्ये माशी असेल म्हणून असे पाव चुकूनही खाऊ नका ज्या पावामध्ये माशी आहे. पुन्हा एकदा सांगतो ठाणेकरांनो, घरची चपाती खा पण बाहेरचा पाव खाऊ नका. धन्यवाद.